बाबा माझ्याकडे चिल्लर पैसे नाहीत, त्याच्यामुळे मी तुम्हाला 100 रुपये दिले. आणि तसंही मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. हो असू द्या हो बाबा. हो साहेब, त्या बिचाराला भीक द्यायची. माझ्यामुळेच तुम्हाला भीक मागण्याची पाडी आली बाबा. बाबा मला माफ करा ना. साहेब साहेब तुमची काय तर चुकी होती हो साहेब. मला कोणी मुलगा नाही हो साहेब, मुलगा नाही मला. नाही बाबा, आयुष्यात आधीच खूप मोठी चूक झाली आहे. आज ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो बाबा. बाबा मीच तुमचा मुलगा आहे, माझ्या शरीरामध्ये तुमचंच रक्त आहे बाबा. बाबा मला माफ करा ना, खूप मोठी चूक झाली हो माझी. साहेब मला जर मुलगा असतो ना तर तरी या म्हाताऱ्या बापाला काठीनं मारलं नसतं, घराबाहेर हाकललं नसतं. साहेब साहेब मी पुत्रिक आहे हो साहेब, मी पुत्रिक आहे. नाही बाबा तुम्ही पुत्रिक नाही आहात, मीच तुमचा मुलगा आहे बाबा. बाबा माफ करा ना, एकदा मला माफ करा ना बाबा. कसं माफ करू, कसं माफ करू सांग ना, कसं माफ करू. जेव्हा या म्हाताऱ्या बापाला मुलाची गरज होती त्याच वेळी तू घरातून हाकलून काढलं. बेटा तू जन्माला आला ना तेव्हाच तुझी आई मरण पावली. पण या बापाने तुला आईची कधी कमी पडू दिली नाही बेटा. या स्वतःच्या हाताने तुला स्वयंपाक करून जेवायला घातलं. तुला आईची माया कधी कमी पडू दिली नाही बेटा. लहानपणापासून तुझे सगळे लाड पुरवले. माझा मुलगा 4 चौघात उठून द्यावा म्हणून मी तुला भारीतले भारी कपडे घेऊन द्यायचो. पण मी मात्र आयुष्यभर फाटके कपडे वापरले. तुझ्या पायाला बूट लागू नये म्हणून तुला भारीतले बूट घेऊन द्यायचो बेटा. पण मी 4-4 वर्ष एकच चप्पल वापरायचो. पण हे सगळं मीच नाही, जगातला प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी करत असतो बेटा. आईला दुःख झालं की ती रडून मोकळी होते रे, आपलं दुःख सांगून मोकळे होते. पण बापाला दुःख झालं ना तर तो कुणासमोर आपलं दुःख मांडत नाही, तो जगासमोर रडत नाही. पण तो आपलं दुःख हृदयात साठवून ठेवतो. कितीही मोठं संकट आलं ना तर ते संकट स्वतःच्या छातीवर पेलतो, पण आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो बेटा. बापाचं कायच नाही कळायचं रे, कुणाला नाही कळायचं, नाही कळायचं. ज्यांना बाप आहे ना त्या सगळ्या मुलांना विनंती की बेटा ज्या वेळेस आपला बाप म्हातारा होतो ना तेव्हा त्याला त्या तरुण मुलाची गरज असते, त्याच्या मायेची प्रेमाची त्याला गरज असते. त्याच वेळी आपल्या बापाला कोणी लाथाडू नका, त्याला जवळ घ्या, त्याला मिठी मारा, त्याच्याशी हितगुज करा. बाप तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, कधी कमी पडू देणार.
बाप म्हणजे जगण्याचं माप असतो. पाठीवरची थाप म्हणजे बाप असतो. तो जरी कधी रागावला तरी ज्याची माया अमाप असते तो म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे. संकटातून पार करणारी ओढी म्हणजे बाप आहे. तो जरी कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आहे. आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक म्हणजे बाप आहे. बापाचं काहीच कोणालाच कळायचं नाही बेटा, कोणालाच कळायचं नाही. माफ कर बेटा, मला माफ कर. तुला शिकवण्याची आमची परिस्थिती नव्हती, पण बेटा मित्रांकडून नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन तुला मोठा वकील केला, मोठा साहेब केला. असं वाटलं की या बापाचं नाव जगामध्ये काढशील. पण बेटा आमचे संस्कार कोणीतरी कमी पडले असतील. माफ कर बेटा, माफ कर मला. बाबा मी शिकवण मोठं व्हावं म्हणून मला काबाड कष्ट करून तुम्ही शिकवलात, म्हणून मी एक खूप मोठा वकील झालो बाबा. आणि आजपर्यंत मी एकही केस हरलो नाही. बाबा तुम्ही संस्कार माझ्यावर केला, पण ते संस्कार आत्मसात करण्यात मीच कमी पडलो बाबा. म्हणून आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या केस मध्ये मी हरलो. पण बाबा तुम्ही म्हणाला होता एक मुलगा आपल्या वडिलांसमोर किती मोठा होईल ना तरी तो त्याच्या आई वडिलांसाठी छकुला बाळ असतो म्हणून. मग बाबा असं समजा ना या छकुल्या बाळाच्या हातून चूक झाली आणि आज तुमचा काळजाचा तुकडा तुम्हाला माफी मागतो. एकदा मला बाबा तुमच्या मुलाने चुका केला त्याची जाणीव त्याला झाली. तुमच्या मुलाने तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं तुम्हाला आता समजलं. तुम्ही जरी तुमच्या मुलाला टाकून गेलात ना बाबा तर यानंतर तुमच्या लेकराचं कधीच तोच पाहू शकणार नाही. म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो बाबा, कारण तुम्हाला तुमच्या मुलाची आता जरी गरज नसली ना तुमच्या मुलाला तुमची खूप गरज आहे. कारण तुमच्या मुलाला ब्रेन ट्यूमर झालाय. मला मिठी मारायला तुम्ही इतक्या जवळ आलात आणि मला मिठी न मारताच वापस गेला का? बेटा या बापाची तुला किळस येते रे बेटा. म्हणून मी तुला मिठी नाही मारू शकलो बेटा. बरोबर आहे बाबा, मला माझ्या जन्मदात्या वडिलांची किळस आली होती ना म्हणूनच आजी आणि तिला माझीच किळस आली बाबा. पण बाबा याच्या पुढे या जगात मी असेन किंवा नसेन
या तुमच्या लेकरांची शेवटची इच्छा समजा बाबा. बस बाबा, एकदा मला प्रेमाने मिठी मारा बाबा. एकदा मला छाती शिकवताना बाबा. या तुमच्या लेकरांची शेवटची इच्छा आहे बाबा. आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ. घाबरू नको, तुझा बाप आहे जिवंत असून. जीवन